रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा, नवसंकल्प आणि विजयाचं प्रतीक। यावर्षी 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग देखील तयार होत आहेत, जे काही राशींसाठी मोठा लाभ देणारे ठरणार आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम तयार होतोय, ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्ण काळ ठरू शकतो। करिअर, धनलाभ, आरोग्य आणि वैवाहिक जीवनात हा संयोग चमत्कारिक सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकेल। मग कोणत्या राशींचं नशीब अचानक फुलणार आहे, कोणते शुभयोग जुळून येत आहेत जे तुम्हालाही अपार यश मिळवून देतील। चला या विशेष संधीचा फायदा कसा घ्यायचा याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। मित्रांनो, यंदा गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी आहे। काही विशेष ग्रहयोग आणि शुभ संयोग या दिवशी जुळून येत आहेत, ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे। या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे। आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया। त्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभ योग आधी जाणून घेऊयात। गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 5:54 इंद्र योग निर्माण होत आहे। या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी ठरू शकते। नवे उपक्रम, गुंतवणूक आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकेल। शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे। या योगात सुरू केलेलं कार्य सिद्धीत जातं असं देखील म्हटलं जातं। म्हणूनच या दिवशी नवीन व्यवसाय, नोकरी, गृहप्रवेश किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्य योग तयार होत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो। हा योग सुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो। या दिवशी सोनं, चांदी, वाहन किंवा नवीन घर घेणं शुभ ठरू शकतं, कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे, तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल। यंदाचं वर्ष हे मंगळाचं आहे, त्यामुळे या योगात आत्मविश्वास, ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात। स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल, जो अत्यंत शुभ योग मानला जातो। त्यामुळे मानसिक शांती, घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातं आणि यामुळेच कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहतं। यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 पासून ते पहाटे 5:27 आहे। त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते 12:50 असणार आहे। या शुभ मुहूर्तामध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असं देखील सांगितलं जातं। आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे आपण बघूयात। ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष फायदा काही राशींना होणार असल्याचं सांगितलं जातंय। गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांचा विशेष संयोगाने या 5 राशींचं नशीब प्रबळ होणार आहे। या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून त्यांचा सुवर्णकाळ सुरू होत असल्याचं देखील सांगितलं जातं। चला तर आता बघूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी। परंतु त्याआधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय माता लक्ष्मी। सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशींच्या लोकांसाठी गुढीपाडवा ठरू शकणार आहे खूपच शुभ। त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील। केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल। धनलाभ होऊन घरामध्ये घर, गाडी किंवा मोठी मालमत्ता घेण्याचा योग देखील या काळात निर्माण होत आहे। त्याचबरोबर मेष राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामामध्ये
यश मिळेल, हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल. त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे. कर्क राशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा सण नवीन उमेद घेऊन येणारा ठरणार आहे. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळात वाढलेला दिसेल. त्याचबरोबर ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल. शिवाय कौटुंबिक सौख्य घरामध्ये आनंद, प्रेम आणि समृद्धी वाढवतील. तसेच समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढेल, नवीन ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर कर्क राशींच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो. आर्थिक स्थैर्य लाभेल. त्यानंतर वळूया सिंह राशीकडे. सिंह राशींच्या लोकांना गुढीपाडवा हा अत्यंत शुभ ठरणार आहे. सूर्याच्या कृपेमुळे सिंह राशींच्या लोकांना समाजामध्ये मान सन्मान वाढेल, प्रसिद्धीही मिळेल. तसेच नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय. जुनी कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्याची संधी या काळात तुम्हाला मिळेल. याचबरोबर सिंह राशींच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल. त्याचबरोबर आरोग्य या काळात उत्तम राहणार असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये वेगाने प्रगती होईल. अचानक धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर घरगुती वाद मिटेल. नात्यामध्ये गोडवा येईल. तसेच परिवारामध्ये आनंद असेल. जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातोय. हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय. त्याचनंतर आहे धनुरास. धनुराशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात नवीन संधी आणि यश मिळेल. तसेच हा गुरूंचा आशीर्वाद असेल. त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होईल. मोठ्या संधी मिळतील. इच्छित पद किंवा नोकरी मिळवण्याची शक्यता देखील आहे. आणि यांचे आरोग्य देखील उत्तम राहील. शरीर आणि मन निरोगी राहणार आहे. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु या राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत आनंददायी बातम्या देणारा ठरू शकेल. करिअर, संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळण्याचे संकेत या काळात आहेत. त्याचबरोबर तुमच्या राशीचाही यात समावेश असेल तर तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने आणि शुभ संकल्पाने नक्कीच करू शकता. सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्याकडून नवीन व्हिडिओज अपलोड होईल्यानंतर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.